कॅन्सर प्रकारानुसार मार्गदर्शन भाग 7 वैद्य दिलीप गाडगीळ पुणे मराठी. जसं हा गॉल ब्लॅडर किंवा बाईल डक्ट म्हणजे जो काही पित्त वहन करणारी अशा प्रकारची नळी त्याचा होणारा कॅन्सर आणि मग त्याच्यामुळे होणारे निरनिराळ्या प्रकारचे उपद्रव असं जसं आहे तसं लिव्हर कॅन्सर असं पण एक प्रकरण सापडतं की साक्षात लिव्हरमध्येच कॅन्सर निर्माण होतो. आणि सर्वसामान्यपणे आढळणारा जो प्रकार आहे तो म्हणजे हिपॅटोसेल्युलर कार्सिनोमा HCC असं त्याला म्हटलं जातं. तर याला बऱ्याच वेळेला पूर्वी कधीतरी व्हायरल इन्फेक्शन होऊन गेलेलं आहे आणि HBsAg म्हणजे हिपॅटायटिस बी हा आजार होऊन गेलेला आहे किंवा त्याचं इन्फेक्शन झालेलं आहे असं सापडतं. आधुनिक वैद्यकाप्रमाणे पूर्वी त्याला काही उपचार होत नव्हते. हल्ली अँटीव्हायरल अशा स्वरूपाची औषधं देतात. पण आमच्या दृष्टीने नुसतं व्हायरल लोड कमी करणं हे त्याचं उत्तर नाही. तो पूर्णपणे निगेटिव्ह व्हायला पाहिजे. आणि तसं आमच्याकडच्या औषधांनी झाल्याची उदाहरणं आहेत. मात्र त्याचा कालावधी नक्की सांगता येत नाही. 4-6 महिन्यापासून ते काही वर्ष त्याला लागू शकतात. आणि तसं बघायला गेलं तर व्हायरसचे अनेक प्रकार हेपॅटायटिस A, B, C, D, E असे सापडतात. त्यातल्या त्यात हिपॅटायटिस B आणि हिपॅटायटिस C हे जास्त सापडणारे अशा स्वरूपाचे आहेत. आणि त्याच्यातून पुढे कावीळ निर्माण होणं, जलोदर अशा स्वरूपाचं निर्माण होणं किंवा या प्रकारचा कॅन्सर लिव्हरचा कॅन्सर निर्माण होणं ही प्रकरणं फार सापडतात. आणखीन एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे शेंगदाणा ज्यांच्या खाण्यामध्ये जास्त अशा स्वरूपाचा आहे त्यांनाही या कॅन्सरची शक्यता वाढते. सुरुवातीला लक्षणं जी दिसतात ती काविळीचीच प्राय दिसतात आणि मग तपासण्या होतात आणि मग कळतं की लिव्हरमध्ये ट्यूमर आहे. आणि मग त्याला धरून आता निरनिराळ्या प्रकारची औषधं केमोथेरपी ड्रग्स वापरली जातात ज्याचे साईड इफेक्ट्स हे खूप प्रचंड प्रमाणामध्ये अशा स्वरूपाचे आहेत आणि मिळणारं यश हे पण फार मर्यादित असणारं अशा स्वरूपाचं आहे. आणि बऱ्याच वेळेला जेव्हा हिपॅटायटिस B पॉझिटिव्ह म्हणजे हिपॅटायटिस Bचा व्हायरस त्या रुग्णामध्ये आहे अशी परिस्थिती असेल तेव्हा जोपर्यंत तो व्हायरस त्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत पुन्हा पुन्हा हा आजार अशा प्रकारचा बळावू शकतो. त्या याला मूलगामी अशा स्वरूपाची चिकित्सा खरं तर लागते. आमच्याकडे आम्ही नुसत्या दुधावर ठेवणं हा प्रकार करतोच. याच्यावरती एक भूम्यामलकी किंवा भुईआवळी म्हणून एक वनस्पती आहे. ती आयुर्वेदातली वनस्पती आहे. कावळीसाठी वापरली जाते आणि एका परदेशातल्या शास्त्रज्ञांनी त्याचा हिपॅटायटिस B वर इन विट्रो स्टडी म्हणजे सेल लाईनवरती काम केलं आणि त्याला या हिपॅटायटिस B ला मारायची क्षमता आहे असं लक्षात आलं. त्याने त्याचं पेटंट अशा स्वरूपाचं घेतलंय. तर त्या भुईआवळीचा तसाही उपयोग करता येतो. च्यवनप्राशचाही भुईआवळी हा एक घटक असणारा अशा स्वरूपाचा आहे आणि भुईआवळी तशी मिळणारी वनस्पती आहे. फार दुर्मिळ असणारी अशा स्वरूपाची नाही आहे. पण केवळ तीच वापरावी असतं तर आम्ही म्हणत नाही. त्याच्या जोडीला इतरही अनेक औषधं वापरता येतात. विशेषतः फलत्रिकादी काढा म्हणून एक ग्रंथात आलाय शारंगधरामध्ये किंवा तोच वासागुडूच्यादी कषाय म्हणून वाघभटामध्ये आलेला आहे. तो बऱ्याच वेळेला वापरला जातो आणि त्याचे चांगले रिझल्ट्स अशा स्वरूपाचे मिळतात. अर्थात कॅन्सरची जी मुख्य ट्रीटमेंट आहे ती तर करायला लागतेच. त्याच्याशिवाय काही पर्याय नसतो. पण पुढच्या अवस्थेमध्ये याच्यात पोटात खूप दुखतं असंही असतं. एखाद वेळेला कावीळ खूप वाढून बेशुद्धी येण्याचा अशा स्वरूपाचा पण संभव असतो. आणि एकंदरीत ते प्रकरण हाताळायला अवघड गुंतागुंतीचं अशा स्वरूपाचं आहे.